तर बघा, डोम आलेला केकच्या परफेक्ट थिन स्लायसेस कशा करायच्या. सुरुवातीला केक बेक झाल्यानंतर छान थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर वर टीनमधून केक बाहेर न काढता वर जो भाग आलेला आहे त्याला परफेक्ट कट करून घ्यायचं आणि त्यानंतर नेहमी नॉर्मली आपण जसं केकचे स्लायसेस कट करतो तशाच आपण कट करून घ्यायच्या. जसं की व्हिडिओमध्ये आता समोर तुम्हाला दिसेलच. केक व्यवस्थित स्टँडवरती ठेवून घेतल्यानंतर साईडने पहिले केकच्या नाईफने कट्स करून घ्यायचे की आपल्याला किती कट करायचं आणि केवढ्या थिक किंवा केवढ्या जाड्या आपल्या स्लायसेस लागत आहेत तेवढ्या आपण सुरुवातीला साईडने कट्स करून घ्यायचे आणि त्यानंतर नाईफने गोल आकाराचे मस्त स्लायसेस कट करून घ्यायचे. नेक्स्ट व्हिडिओसाठी पार्ट 2.